बघा आत्ताच घरातून निघलो होतो आम्ही जालन्याला जायला, तेव्हा पूर्ण गाडीचा टायरच बसलाय. ट्रिपल सीट जायचं होतं. इथे शुभम तरी पिऊन पडून कुठेतरी. सो हे गाइज वेलकम बॅक टू रोहित साहेब यूट्यूब चॅनल. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही काल बघितलं आपण गावाला आलो होतो आणि सकाळी सुटलो होतो आपण 6:30 वाजता. सगळी तयारी वगैरे चालू होती. बघा इकडं सगळे बसलेत वगैरे. हा इकडं विनीत आता मस्त आहे बघा, आंघोळ वगैरे करून तयार झालेलं आहे. जाऊ मस्त जिकडं आपला हळदीचा मंडप वगैरे लागणार आहे, सगळी तिकडं तयारी वगैरे चालू आहे. आता काय ना काय मंडप वगैरे लावायची, मस्त डेकोरेशन वगैरे, DJ वगैरे येणार आहे मस्त रात्री. बघा इकडं समोर, इकडं बघा सगळे थांबलेत, भोरू आनंद वगैरे मस्त. तरी बघा आत्ता आम्ही इथं आलो होतो, हे आपल्याला जेवण वगैरे बनवायचं म्हणून. काय बनवायचं रे कढईमध्ये? एकदम अशी आम्ही मोठी कढई वगैरे घ्यायला आलो. बघा इकडं काय माहिती कुठं आलो आता, गावातच आलो. इथं बुंदी बनवायची. बुंदी काय बनवायची? पोहे बुंदी काय माहिती काहीतरी बनवायचंय त्याच्यामुळे आम्ही आलोय. हे बघा नवरदेवाचा भाऊ. तरी आता एवढी मोठी कढई घेतली आहे हे दोघं म्हणले, आम्ही त्यांना बोललो उचलतो दोघं आम्हीच उचलतो, तुम्ही मोठे तुम्ही नका उचलू. त्याच्यामुळे दिली त्यांच्याकडे उचलायला. आम्ही बघतो मागून बरोबर उचलतात का नाही उचलत. चालू करू का? हा कर चालू. मग इथं मलाच कोण सपोर्ट करणार, तुला कोण करणार? काय थकला अजून लय काम करायचे, एवढं थकलं कसं झालं? चालू झाले. ते बघा एवढं वेळेस आत्ता नवरदेव आपल्या हातात आलाय. त्याला आता हळद वगैरे लावली. इकडे बघ हळद वगैरे, आता हळद काहीतरी लिहित वगैरे बसलाय तो, त्याला हिशोब लिहित बसलाय. हा इकडे विनीत बसलाय. हे बघा काही आत्ताच पोहे आलेत, मस्त पोहे खाऊ. दे इकडं, चिपकू दे ना, ठेव ना खाली. तेव्हा पोहे बघा. तुला खायची का? खाली कुठं ठेवू? ठेवा पोहे. सगळं प्लेट उचल तू आता. ते पण उचल माझी प्लेट. अरे बाप गेलं सांडलं रे. तुला म्हणतोय सांडलं त्याच्यावर ठेवलं काय पोहे. आता इथं हळद फोडतात, इकडे मम्मी इकडे आजी. आता हळद फोडतील सगळी मस्त. तुझ्याच घरात पण तसं हे काढ असं लागतेच ना. लय मोठी आणली ना हा तीच सुंदरबाई तिचं ना. मला माहित आहे ना संगत बाई आलेली, मला ध्यान नाही बाय भेटली तर नाही होती. हा ठेव ठेव. तर बघा आता आम्ही मस्त टोपी वगैरे गॉगल वगैरे घालून रेडी झालेलो आहे. आम्हाला जालन्याला जायचं आहे, थोडंफार काहीतरी सामान आणायचं होतं म्हणून. हे बघा ही गाडी घेऊन मस्त चाललो आहे. तिकडं भोरू आतमध्ये गेलाय. काय काय सामान घ्यायचे रे आपल्याला? ते प्रिंट बनवून टाकायचे, ते स्कारपेट फोटो टाकायचे, नवरीचं ते टाकायचं. लय काय काय सामान आहे त्याची, हे तुम्हाला दाखवू मस्त. आपण जाऊ मस्त जालना सिटीमध्ये. खूप काही आहे. हा लय ऊन आहे पण आता बघू, जाऊ आरामात. बघा आत्ताच घरातून निघलो होतो आम्ही जालन्याला जायला, तेव्हा पूर्ण गाडीचा टायरच बसलाय. ट्रिपल सीट जायचं होतं. इकडे एक होता हवेवाला, तो पण बंद झालाय. आणि तिकडे पुढं पण एक गावात होता, तो पण बंद आहे. डायरेक्ट आता इकडनं अजून पुढं जावं लागेल गावात. आता ही घरी लावून स्कूटी घेऊन यावं लागणार आहे. बघू आता काय करायचंय. बघू आता ही घरी लावून स्कूटी घेऊन येऊ. जाईल ना मग आता एकटाच. जा ना तू एकटा जाऊन स्कूटी घेऊन जा मग घेऊन ये स्कूटी. तेव्हा मग तुम्हाला दाखवलं गाडी पंक्चर झाली होती,
तर आनंद गेला होता परत गाडी घरी ठेवायला, पण परत घेऊन आला. बोललो आता घरी लग्न आहे तर परत गाडी वगैरे लागेल कुठं ना कुठं जायला, त्याच्यामुळे परत घेऊन आलो गाडी तो. आता आम्ही इकडनं चालत चाललो आहे पुढं. आम्हाला 10 मिनटं झाली चालून, आता अजून 10-15 मिनटं चालत जायचं तिकडं पुढच्या गावात. तिकडे पंक्चरवाला त्याला पाठवलं आहे पुढं. तोपर्यंत बोललो आपणच हे करू, चालत जाऊ, टाईम तरी वाचून तेवढा. आणि इकडचा व्ह्यू बघा आजूबाजूचा कसा आहे, पूर्ण सामसूम. इकडे एक घर, बाजूला सगळं. हे पुरं पेटी पॅक झाला आहे, पूर्ण पॅक. उन्हामुळे पूर्ण पॅक झाला आहे. आता काही जास्त व्हिडिओ काढायला नाही भेटणार, कारण की परत संध्याकाळी हळद पण आहे. परत घरी जाऊन हळदीचं पण तुम्हाला दाखवायला लागेल. त्याच्यामुळे एवढं काय व्हिडिओ काढणार नाही, तर लई मोठा ब्लॉग होईल. तर बघू, जेवढं कमी दाखवतो तेवढं तुम्हाला दाखवू. तरी बघा काय दादा, आम्हाला 54 सीट आम्ही चाललो आहे गाडीवरती. आम्हाला गावातला एक भाऊ भेटला आमचा, तो वाला बसा म्हणून. हे बघा 1 2 3 4 जण चाललो आम्ही डायरेक्ट गाडीवरती पुढच्या गावामध्ये. याला पण दाखव ना. दाखवलं काही दिसतोय ना, तो पण दिसतोय. चला जाऊ मस्त. आता जरा बरं वाटतंय. ते चालत आलो होतो आम्ही. ते बघा आनंद इथे पोचलो होता. ते काढतात पंक्चर, पाणी सोडून गेले. लय दम लागला चालून. बेकार दिन झाले बाई. तरी बघा गाईज मस्त आमचं पंक्चर वगैरे काढून झालं. आता आम्ही निघलोय परत जालन्याला जायला, फुल पॅकिंग वगैरे करून. आणि बघा समोर बकऱ्या वगैरे, इकडं हळदीची सोय करायला चाललो आहे आम्ही. आता हो काय सामान घ्यायचं आहे, पटपट जाऊ. पटपट आता इथं 12 वाजलेले आहेत आम्हाला जायला. आणि आम्ही मस्त चाललो आहे ट्रिपल सेट. तरी बघा आत्ता मी इथं पेट्रोल टाकायला थांबलो होतो, कारण की गाडीमध्ये पेट्रोलच नव्हतं काहीच. दुसरं त्या साईडला होतं, पण तिकडं ना पोलीसवाले उभे होते, मग तिकडे गेलो नाही आम्ही. ट्रिपल सीट होतो त्यात. एक तर गाव साईडला आपण म्हणलं जाऊ द्या. तिकडे आनंद बाग झाला पूर्ण. गावाकडचे माणसं आणि आता आम्ही इथं जालना स्टेशनजवळ आलो आहे. बघू आता इकडनं कुठं जायचं आता. तिकडनं आपल्याला 70 कॉम्प्लेक्स, आपल्या तिकडे 70 कॉम्प्लेक्स, नंतर 80 कॉम्प्लेक्स. किती 70 कॉम्प्लेक्स आहे का तिथं? रोहित चला निघू. तरी बघा आत्ता आम्ही इथं नूतन वसतमध्ये पोचलो आहे. आणि इकडं समोर बघा एक्स्ट्रा प्रिंट म्हणून इकडं ते दोघंजणं प्रिंट मारायला गेलेत, कारण की ते स्कॉर्पिओ बुक केली नवरदेवासाठी. तर समोर मस्त प्रिंट वगैरे नाही का नावागिवाचं असतं, ते प्रिंट मारायसाठी आतमध्ये आले. तर चला जाऊ आतमध्ये, भाऊ काय विषय. घालले का मग पहिले दुकानात जातो भाड्या घ्यायच्या. हे बघा आता 2 आम्ही हे गॅस सिलेंडर घेतलेत येल्लो कलरचे, मस्त हळदीमध्ये उडवायला. DJ चालू असेल ना मस्त वरतून उडवायचे. हे बघा हे 2 घेतले आता. खूप सारे कलर होते, पण पिवळाच कलर घेतला आपण. हळदी साडी पिवळच लागतो आपल्याला. खतरनाक एकदम, फुल 1 नंबर माझ्या नाही का. आम्ही इथं जालन्यामध्ये अलंकार बाजार आहे, तिथं आलेलो आहे डायरेक्ट पूर्ण. इथं जे भेटतं, जे पाहिजे ते भेटतं सगळं, कपडे गिपडे. तर बघा आम्ही सकाळपासून खूप फिरत होतो, खूप काम वगैरे केले. हे बघा नवरदेवासाठी सॉक्स घेतले. हे इकडं हळदीसाठी सिलेंडर घेतले पिवळ्या कलरचे. याचा फोन काय कंटिन्यू चालूच आहे. हे बघा तिघंजण इथं राईस खायला आलो आहे. बाय सेजन चटणी मिले का? आपली पुरे बाल को चटणी लागाय. तर आता मस्त चायनीज मागवले, खूप दिवसानंतर खातोय. तर मस्त खाऊ, इकडनं जाऊ फटफट घरी पण जाऊन खूप काम आहेत. मस्त संध्याकाळी हळद आहे, फुल एन्जॉय करायचं काय. बरोबर. चला खाऊन भेटू तुम्हाला. तरी बघा आत्ताच 10-15 मिनटं झाले आम्ही घरी आलो. लय मोठं सामान होतं गाडीवरती, म्हणून ब्लॉग वगैरे बनवायला भेटला नाही. हे बघा हा इकडं आत्ताच फ्रेश झाला आहे, हा इकडं भरू. तर चला आता फ्रेश वगैरे येऊ, मग भेटू तुम्हाला. तर बघा आत्ताच फ्रेश वगैरे होऊन इथं आलो. तोंड वगैरे धुणलं आहे, मस्त माती झालेली तोंडावरती. आणि बघा हा शिवम आत्ताच आला इथं. इकडे सगळे बसलेत बांगड्या वगैरे भरत. इकडे माझी सिस्टर तिकडून बांगड्या भरल्यात. आणि तिकडं बघा मस्त हळदीचा मंडप वगैरे बांधतात. हे झूम वगैरे नाही करू शकत, कारण की आपल्या आयफोनमध्ये स्टोरेज नाही तेवढं. आपण आपल्या छोट्या कॅमेरामधून व्हिडिओ वगैरे बनवतोय. बघा सगळे पाहुणे वगैरे आले तिथं. आणि खास प्रमुख पाहुणे शुभम रावसाहेब डोळशे. पप्पा सकाळपासून गेले होते. हे बघा आत्ता आले पप्पा. ऐका हे बघा सामान गिमान घेऊन आत्ता आलेत पप्पा आणि अंकल. हे बघा सगळं पुरं कामं गिमं करणं चालू आहे.
तर बघा नवरदेव इथं घरातून झोपल्या मस्त मेहंदी वगैरे काढला हो मेहंदी बघा मेहंदी वगैरे मस्त इथं झोपला बिचारा गावाचा दमून तकून लय कामं गिमं केली नाही काम केलं आता तर संध्याकाळी अजून लय मजा येणार आहे एक नंबर फक्त 2-3 तासामध्ये 2-3 तास पुरा धुरळा उडणार धुरळा. तेव्हा आम्ही इथं असंच गप्पा मारत बसलो होतो मस्त डीजेवाला आलाय बघा विघ्न हरता 96+ जालन्यावाला तुला असं एक नंबर आवाज येणार डायरेक्ट कानाचे पडदे फाटणार आहे आता लय मजा येणार आहे हळदीला. तोंड पिंड धुऊ जरा. तो तोंडच घाणे काय तोंड धुवा लागलास. यांनी ना 1000चे ना किती घेतलेत 1200 घेतलेत आमच्याकडून गाईज 5000 टाकू बंडल ते खिचतले हा हे हाय रोहित इथं डिस्कशन चालू आहे आता डीजे कुठं लावायचं आहे कुठं नाही. करण हे बघा नवरदेव पुरा सुकलाय आता. ठेवायला हे बघा मस्त डीजे ओपन करायला सुरुवात झाली एक नंबर डीजे कानाचे पडदे फाटून जातील नाही का आता अजून आम्हाला तयारी वगैरे करायची पण बाकी आहे सगळे तसेच बसले तिथं. हे बघा काहींचं इथं बोलणं चालू आहे हे ते फुल शार्पे गिरपे आणले ते बघा इथं. बोरू कसं वाटतं मग आता एक नंबर आता अर्धे एक तासात कसं होईल इथं पुरा कार्यक्रम फायर एकदम फायर. हे तर आता पिऊन पडून कुठं तरी कंट्रोल कंट्रोल इथे हे शुभम तरी पिऊन पडून कुठं तरी हा जाऊ दे तिकडं. तर काय तिथं आलं ना फक्त शुभम रावसाहेब डोळशे नाव घेतात पुऱ्या जालन्यामध्ये मग तुम्हाला कळण काय दरार आहे. दाखव जरा पैसे दाखव बंडल दाखवून जरा एकदा इथे एवढं पेतो याला सांगू सांगू कदरलो हे बघा मामाच्या आधीला उडवून आली मग हे पाहुण्याने डीजे पाहिला इथं 12 बेस डायरेक्ट 12 बेस. आता आम्ही सगळे आता मी नवरदेवाला घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला हार घालायला चाललोय मस्त. बरे जणच प्रवीण भाऊ बघा मस्त ताटगीट घेऊन चाललाय मस्त. एकदाच प्रवीण जा लवकर. नाही नाही सरळ कर जुना काढ पहिले.
घेऊन आले येड्यासारखं लगेच. आता मस्त आम्ही पूजा वगैरे केली. तेव्हा इथं बिर्याणी वगैरे बनवणं चालू आहे मस्त 2-2 टोप भरून. हे बघा इथं पण लाइटिंग लागली. वाजव वाजव